नक्की, आणि अनेकांची धाकधूक देखील वाढली आहे, कारण केवळ सकाळपासून अनेक जण आघाड्या पिछाड्याच बघतायत. त्यामुळे आपण सतेज पाटील यांची पत्रकार परिषद सध्या कोल्हापूरमध्ये सुरू आहे, तिकडे जाऊया. एकत्रित मतं केली तर आपल्याला लक्षात येईल की पुरोगामी नाही आहे, त्या विचारानंच पुरोगामी नाही असं ते म्हणतात, तर तसं नाही आहे. तर त्या विचाराचा अजून कोल्हापूरकर आहे म्हणून तर एवढा मॅन्डेट मिळाला. नाही तर महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण 70% 80% भाजपला अनेक ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळते. आणि मग या सगळ्या वातावरणामध्ये किमान आम्ही आमचा गड राखून या ठिकाणी ठेवला. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडी अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली त्यांनी झेंडा त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही जिथं शक्य आहे तिथं लढवण्याचा प्रयत्न केला. आणि एकूण निकाल आता तुम्ही महाराष्ट्राचा बघितला तर एक आता कन्फर्म झालंय की या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधात पक्ष कोणतं, काँग्रेस, हे आता एकूण निकालावरून स्पष्ट दिसतं. मुंबईमध्ये काँग्रेसनं जर वेगळी निवडणूक लढवली नसते, ठाकरेंसोबत गेला तर चित्र बदललं असतं. मी आता काय आहे की निवडणुकीचं विश्लेषण 2 तासात होणार नाही. शेवटी ज्यावेळी आकडेवारी बाहेर येईल उद्या त्याच्यावर आपल्याला विश्लेषण करता येईल. कुणाला किती मतं पडली, कुणाच्या वॉर्डात कुणाचा फटका बसला, तर उद्या त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहील. मला वाटतं ठाकरे सेनेने काही जागांबाबत